27 फेब्रुवारी 2002 एक अशी सकाळ जी अनेकांना दुःख देऊन गेली। ती एक सामान्य सकाळ नव्हती। साबरमती एक्सप्रेस 5.5 तास उशिराने धावत होती, पण सकाळी 7:43 गुजरातच्या गोध्रा स्टेशनवर असं घडलं काय, ज्याने संपूर्ण भारताचा चेहरा मोहरा बदलून टाकला। 59 निष्पाप जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि त्यानंतर जे झालं त्याने माणुसकीला काळीमा फासला। नक्की काय घडलं होतं त्या डब्यात? का थांबवण्यात आली होती साबरमती एक्सप्रेस? हा अपघात होता की कट? आजच्या या विश्लेषण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी मानसी देशमुख आणि आपण पाहत आहात दी ग्रेट स्टेट। फेब्रुवारी 2002 मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्येत पूर्णाहुती महायज्ञ आयोजित करण्यात आला होता। हजारो कारसेवक या यज्ञासाठी अयोध्येला गेले होते। 27 फेब्रुवारीला येथील अनेक कारसेवक साबरमती एक्सप्रेसने अहमदाबादला परतत होते। ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती। ट्रेन गोध्रा स्टेशनवर पोहोचली तेव्हा चहाच्या टपरीवर किंवा इतर कारणावरून कारसेवक आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद झाल्याचं बोललं जातं, पण या वादाचं रूपांतर इतक्या मोठ्या भीषण घटनेत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। ट्रेन गोध्रा स्टेशनवरून सुटली, पण काही वेळातच कोणीतरी रेल्वेची साखळी ओढली आणि ट्रेन थांबली। ट्रेन थांबताच अचानक एक मोठा जमाव तिथे गोळा झाला। रिपोर्टनुसार जवळपास 1000 ते 2000 लोकांच्या जमावाने ट्रेनवर दगडफेक सुरू केली। जमावाचं मुख्य लक्ष होतं S6 हा डब्बा। डब्यावर पेट्रोल आणि रॉकेल फेकण्यात आलं। खिडक्या बंद होत्या, लोक आत अडकले होते। डब्याला आग लावली गेली। आतमध्ये लहान मुलं, स्त्रिया, पुरुष सर्वच होते। धुरामुळे गुदमरून आणि आगीत होरपळून काही वेळातच 59 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर देशात प्रचंड संताप उसळला। सरकारने तपास करण्यासाठी समिती नेमली। सुरुवातीला याला अपघात म्हणण्याचा प्रयत्न झाला, पण फॉरेन्सिक रिपोर्टने सिद्ध केलं की डब्याला बाहेरून पेट्रोल टाकून पेटवलं गेलं होतं। नानावटी मेहता आयोगाने निष्कर्ष काढला की गोध्रा कांड हा पूर्वनियोजित कट होता। 2011च्या न्यायालयीन निकालाने म्हणजेच विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं। त्यापैकी 11 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, जी नंतर जन्मठेपेत बदलली गेली। या खटल्यात अनेक आरोपींची म्हणजे तब्बल 94 आरोपींची पुराव्याअभावी सुटकाही झाली आहे। परंतु यातल्या काही धक्कादायक बाबी म्हणजे घटनेच्या आदल्या रात्री म्हणजेच 26 फेब्रुवारी 2002 रोजी स्थानिक अमन गेस्ट हाऊसवर एक बैठक झाली होती। तिथे जवळपास 140 लिटर पेट्रोल आणून ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर ट्रेनला सिग्नल मिळाल्यानंतरही ती पुन्हा थांबवण्यासाठी साखळी ओढण्यात आली, जेणेकरून जमावाला ट्रेनपर्यंत पोहोचता येईल। S6 डब्याला आग लावण्यापूर्वी डब्याच्या ताडपत्रीचा भाग कापून आत इंधन फेकण्यात आलं होतं, जेणेकरून आग वेगाने पसरेल। परंतु FSLच्या अहवालानुसार या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा केला। अहवालानुसार जमावाने डब्यावर बाहेरून पेट्रोल फेकले नव्हते, तर त्यांनी आत शिरून किंवा डब्याच्या खिडकीतून आत 60 लिटरहून अधिक ज्वलनशील पदार्थ ओतला होता। बाहेरून पेट्रोल फेकले असते तर डब्याच्या खालच्या भागाला जास्त इजा झाली असती, पण या प्रकरणात डब्याचे छत आणि आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाला होता। या प्रकरणात मौली उमरजी याला मुख्य सूत्रधार म्हणजेच मास्टरमाइंड म्हणून अटक करण्यात आली होती। मात्र 2011च्या विशेष न्यायालयीन निकालात पुरेसे पुरावे न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली। न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवले, पण मुख्य सूत्रधार कोण होता यावर आजही कायदेशीर चर्चा होते। गोध्राच्या या घटनेने गुजरातमध्ये दंगलीची ठिणगी टाकली। यानंतर जे झालं ते भारताच्या इतिहासातील सर्वात काळा कालखंड मानला जातो, पण आज 23-24 वर्षांनंतरही त्या 59 कुटुंबाच्या जखमा अजूनही ओल्या आहेत, ज्यांनी आपले प्रियजन त्या आगीत गमावले। हिंसा कोणत्याही स्वरूपाची असो, ती शेवटी सर्वसामान्यांचंच नुकसान करते। तो जळलेला डब्बा S6 आजही गोध्रा रेल्वे स्टेशनच्या जवळ एका जागी कुंपण लावून ठेवण्यात आलाय। तो आजही त्या भयानक दिवसाची साक्ष देतो। गोध्रा हत्याकांड ही केवळ एक बातमी नव्हती, ती एक अशी जखम होती जिने देशाला हादरवून सोडलं। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दी ग्रेट स्टेट चॅनलला आता सबस्क्राईब करा।